या महिन्यात तुमच्या वीज बिलात पुन्हा एकदा मोठा बदल झालाय। महागाईनं आधीच कंबरडं मोडलेलं असताना आता खिशाला अजून मोठी कात्री बसू शकते। महावितरणानं असा काही निर्णय घेतलाय ज्यामुळे ऑगस्ट महिन्याचं तुमचं बिल पाहून तुम्हाला देखील थोडा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। पण नक्की किती रुपयांनी बिल वाढणार आहे आणि यात तुमच्या खिशाला अजून किती कात्री लागणार आहेत, चला जाणून घेऊया अवघ्या 2 मिनिटात। नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहता आयलोनगर न्यूज। उन्हाळा संपला, आता वीज बिलात थोडा तरी दिलासा मिळेल अशी आशा सर्वांनाच होती। पण महावितरणानं ग्राहकांना पुन्हा एकदा जबरदस्त झटका दिलाय। जुलै महिन्याच्या वीज वापरासाठी महावितरणानं नवा इंधन समायोजन शुल्क म्हणजेच FSC लागू केलाय। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महावितरणाला वीज तयार करायला किंवा विकत घ्यायला जो जास्तीचा खर्च आलाय तो खर्च आता थेट तुमच्या आमच्या खिशातून वसूल केला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथं पडतो की बिल कितीनं वाढणार, तर हे गणित जरा नीट समजून घ्या, कारण ही वाढ केवळ घरगुती ग्राहकांसाठीच नाही तर उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा आहे। सगळ्यात पहिलं घरगुती ग्राहकांसाठी आता पर युनिट वाढ किती असणार आहे, तर 0 ते 100 युनिट वापरणाऱ्यांना प्रति युनिट 20 पैशांची वाढ होणार आहे। तर 101 ते 300 युनिट वापरणाऱ्यांना की जे सामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये वापरलं जातं ते प्रति युनिट 40 पैशांनी वाढणार आहे। 300 ते 500 युनिट वापरणारे प्रति युनिट 55 ते 500 पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांना 60 पैसे जास्त द्यावे लागणार आहेत। अगदी दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना सुद्धा 10 पैशाची वाढ सोडलेली नाहीये। फक्त घरगुतीच नाही तर व्यापारी आणि व्यावसायिक दुकानं, हॉटेल्ससाठी सुद्धा प्रति युनिट 40 ते 60 पैशांची मोठी वाढ ही करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर औद्योगिक आणि उद्योगांनाही इथंही 25 ते 45 पैशांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे। एवढंच कशाला, जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच ईव्ही चालवत असाल तर ईव्ही चार्जिंग सुद्धा प्रति युनिट 30 पैशांनी महाग झाले। एप्रिल महिन्यात वीज दर जाहीर करताना स्वस्त वीज देऊ असे दावे करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात काय घडलंय तर 2-3 महिन्यांनी इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली छुपा कर आपल्यावर लादला जातोय। याचा थेट अर्थ असा होतो की एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे वीज बिल दरमहा 150 ते 300 रुपयांनी वाढणार आहे। भाजीपाला महाग, LPG महाग, शाळांची फीस महाग आणि त्यात आता वीज बिलाच्या भस्मासुराची भर। सामान्यांनी नक्की जगायचं तरी कसं? मग आता यावर तोडगा काय, तर सगळ्यात पहिलं म्हणजे वीज बचत। घरातील आवाजवी विजेचा वापर तात्काळ टाळा। वापर नसताना फॅन, AC आणि टीव्हीचे प्लग बंद ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे सोलर पर्याय। तर तुमचं स्वतःचं घर असेल तर आत्ताच दीर्घकालीन उपाय म्हणून सोलर रूफटॉप कडे वळण्याची हीच ती योग्य वेळ। पण शेवटी प्रश्न एकच उरतो, दरवेळी अतिरिक्त खर्चाचा भार हा सर्वसामान्य नागरिकांवरच का लादला जातो? तुम्हाला याचं नक्की काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि महावितरणाची ही वीज बिल वाढ योग्य आहे का हे नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका।